नमस्कार मित्रांनो. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या हक्काची असणारी जुनी पेन्शन योजना आणि आगामी 8वा वेतन आयोग याबद्दल आज आपण अत्यंत महत्त्वाचं सांख्यिकीय विश्लेषण पाहणार आहोत. 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8व्या वेतन आयोगात सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये किती वाढ होणार हे आज आपण आकडेवारीसह समजून घेऊया. त्याआधी व्हिडिओला लाईक व चॅनल फॉलो नक्की करा. जुन्या पेन्शन योजनेच्या शासकीय नियमानुसार निवृत्तीच्या वेळच्या अंतिम मूळ वेतनाच्या 50% रक्कम ही मूळ पेन्शन म्हणून निश्चित केली जाते. 7व्या वेतन आयोगानुसार सफाई कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन 16,600 रुपये आहे. या नियमानं त्यांची मूळ पेन्शन 8,300 रुपये ठरते, ज्यावर महागाई भत्ता मिळून सध्या दरमहा अंदाजे 13,000 ते 14,500 रुपये पेन्शन मिळते. आता पाहूया 8व्या वेतन आयोगाचं मोठे शैक्षणिक गणित. 8व्या वेतन आयोगात जर 2.28 हा मध्यम फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर सफाई कर्मचाऱ्यांचं संभाव्य नवीन मूळ वेतन थेट 37,800 रुपये होईल. 50% पेन्शनच्या सूत्रानुसार 8व्या वेतन आयोगात सफाई कर्मचाऱ्यांची मूळ पेन्शन थेट 18,900 रुपये इतकी निश्चित होईल. या 18,900 रुपयांच्या मूळ पेन्शनवर जेव्हा 8व्या वेतन आयोगाचा नवीन महागाई भत्ता लागू केला जाईल तेव्हा निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दरमहा एकूण अंदाजे 20,000 ते 22,000 रुपयांच्या घरात पेन्शन जमा होईल. म्हणजेच पेन्शनमध्ये दरमहा थेट 8,000 ते 9,000 रुपयांची निव्वळ वाढ पाहायला मिळेल. थोडक्यात सांगायचे तर 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांची पेन्शन जुन्या पेन्शन योजनेच्या नियमानुसार जवळजवळ दुप्पट होणार आहे, ज्यामुळे निवृत्तीनंतरचं जीवन अधिक सुरक्षित होईल. शासकीय कर्मचारी आणि वेतन आयोगाच्या अशाच अधिकृत आणि सांख्यिकीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.